मराठी पुरस्कार सोहळ्याला येणं काय फिलिंग आहे तुझ्यासाठी? घरी आली असं वाटतंय, कारण सुरुवातच मी महाराष्ट्राचा फेवरेट कोण मला आठवतं 2016-17च्या वेळेस मी परफॉर्म केलेलं आणि फार बरं वाटतं, कारण सगळे फ्रेंड्स आहेत माझे इथे आणि सगळ्यांना भेटायला मिळतं, छान छान काम करता येते आणि त्यांना अप्रिशिएट करायला मिळतं, तर आय रिअली लुक फॉरवर्ड. लुक फार स्पेशल असतो कारण की रेड कार्पेटवर म्हटल्यावर. सो आज काय विचार होता मनात हा लुक कॅरी करताना? हो, मला काहीतरी असं छान फ्लोरल इझी आणि थोडं ट्रेडिशनल पण घालायचं होतं, समथिंग फन वाईब. म्हणजे जेव्हा कारण इतक्या वर्षांनंतर महिन्यानंतर फ्रेंड्सला भेटतो, तर यू शुड बी ड्रेस्ड कॅज्युअली आणि कम्फर्टेबल. तर रेड कार्पेटवर ते माझा एक नियम आहे की कधीही ड्रेस करताना कम्फर्टेबल असायला फार गरजेचं आहे, कारण आपल्याला कळत नाही यू जस्ट बी नीड टू कम्फर्टेबल. सो हो, ते माझ्या मनात होतं. मराठी मृणाल मराठी सिनेमात कधी दिसणार आहे, पदार्पण कधी दिसणार? मी अशा छान संधीची वाट बघते, कारण मराठीपासून सुरुवात केली, हिंदी टेलिव्हिजन केलं, हिंदी फिल्म्स केलेत, त्यानंतर तेलुगू, आणि तेलुगूमध्ये गेल्यानंतर तिथे मला सगळे म्हणतात अरे ही मराठी मुलगी आहे, तर फार अभिमान वाटतं. आणि आता तर मी थांबली आहे की छान अशी मराठी संधी मिळेल, मराठी सिनेमात छान संधी मिळेल आणि पुन्हा मी तुम्हाला भेटत राहील छान छान किरदारासाठी, म्हणजे इंटरव्ह्यूजसाठी, आणि आय एम जस्ट वेटिंग. मराठी सिनेसृष्टी जे नाविन्य आहे त्याच्याविषयी काय म्हणतात? सिरीज मराठीतलं कॉन्टेंट बद्दल बरंच बोललं जातं. हो, मराठीतलं कॉन्टेंट मी यू कांट बिलीव्ह, मी हैदराबादमध्ये असताना बाईपण भारी देवा पाहिलं आणि तो आय थिंक 12-13 दिवस होऊन गेलेले फिल्मला रिलीज होऊन. हाऊसफुल चाललेली एक आशा हैदराबादमध्ये, आणि तिथे शिट्ट्या वाजतायत, लोक रडतायत, तर अशी छाती अशी असं प्राऊड फील होत होतं ना, म्हणजे एक नंबर फिलिंग होती ती. आता मी सुचिताला भेटली बाहेर आणि रोहिणी मॅमला पण मी सांगितलं की मॅम मराठी कॉन्टेंट म्हणजे इट्स द किंग अँड द क्वीन ऑफ द इंडस्ट्री. इन केस जर तुला मराठीमध्ये जर तुला संधी मिळाली तर तुला कोणासोबत भूमिका करायला आवडेल, कोणत्या हिरोसोबत? मला दिलीप प्रभावळकर सर फार आवडतात आणि त्यांची ॲक्टिंग पण फार आवडते. मला एक संधी मिळालेली ड्युरिंग विटी दांडू, आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला फार, म्हणजे मला मजा येईल, आवडेल, खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून. एखादी अशी गोष्ट जी 2024 साठी तुला करायची आहे आणि जो प्लॅन आहे त्या निमित्ताने काय सांगू? छान स्टोरीजचा हिस्सा बनायचा आहे मला, आणि अशा स्टोरीज जे बरेच लोकांना माहीत नाही आहे त्यांना थ्रू आवर कल्चर, थ्रू आवर स्टोरीज त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे, आणि जस्ट सेलिब्रेट सिनेमा. आय वॉन्ट टू सेलिब्रेट सिनेमा. हो, माझ्या आईवडिलांनी माझी आरती केलेली, त्यांना इतकं बरं वाटलेलं, फार छान वाटतं जेव्हा तुम्हाला इतकं प्रेम मिळतं. आणि हे जे अवॉर्ड्स असतात ते एक पाऊल पुढे सपोज तुमचं सेटवर जेव्हा एखादी वाईट दिवस असेल, लाईक यू नॉट फिलिंग इट, तर इट ऑलवेज पुशेस यू की टू परफॉर्म बेटर, आणि ठीक आहे आज मे बी उद्या चांगलं करूया. सो तुमचं प्रेम, हे अवॉर्ड्स आणि लव अँड व्हॅलिडेशन, सगळे म्हणतात की लव आणि व्हॅलिडेशनची गरज नाही, पण असते. तर फार म्हणजे वेन एव्हर यू गो बॅक होम, जेव्हा तुम्ही ते अवॉर्ड्स बघता, तुम्हाला वाटतं की हो मी अजून पण छान काम करावं, लोकांपर्यंत पोचावं, आणि अशा स्टोरीजचा हिस्सा बनावं जे वर्षानुवर्ष आयुष्यभर अप्रिशिएट केल्या जाते. काय करायला आवडेल? मला फार काय करायला आवडतं, पॉटरी करायला आवडतं, गाडी चालवायला आवडतं, तर जर ॲक्टर नाही तर मी ड्रायव्हर तर नक्कीच राहिली असते.